नमस्ते. नमस्ते बाबा. माई, सॅलरी झाली का जमा? हे 40,000 रुपये या महिन्यासाठीच आहे. कालच देणार होतो मी, पण वेळच नाही मिळाला पैसे काढायला. माई, माझी पण सॅलरी जमा झाली. हे 15,000. म्हणजे दर महिन्याला मी 30,000 देतो, पण यावेळेस विजयाला दिले 15,000. सो या महिन्यात 15,000. अरे असू दे. मागच्याला नाही का तुला काय मिळालं होतं ते इन्सेंटिव्ह? हा, त्यावेळेला 25,000 दिले होतेस एक्स्ट्रा, म्हणजे 30,000च्या वर झाले ना. मग पण मी ते खर्च नाही केले बरं का. पल्लव आणि साक्षीच्या नावानं FD करायला सांगितले विजयाला. माई, तू हे सगळं असं नीट करतेस ना, म्हणून मग आम्ही सगळं तुझ्यावर सोपवून मोकळे होतो. नाही नाही, तुमचं सगळं चांगलं आहे, पण एक गोष्ट काय तुम्ही माझी ऐकत नाही. किती वेळा तुम्हाला सांगितलंय असे पारोशाने माझ्या हातात पैसे देत जाऊ नका म्हणून. अरे हातपाय धुवा मग द्या. अरे महिनाभर तुम्ही कष्ट करता, त्या मेहनतीचा मोबदला आहे हा. या लक्ष्मीचा मान नको का ठेवायला आपण? माई, आम्हाला ना घरात पाऊल टाकले ते पैसे आधी तुझ्या हवाले करायचे असतात. ते मान सन्मानाचं बाकीचं सगळं तू बघ यार. करेक्ट. आम्ही जातो आता फ्रेश व्हायला. या लवकर चहा घ्यायला. हो. हा, अगदी वेळेवर आलात. काय? मुलांनी खर्चाचे पैसे दिले ते देवाजवळ ठेवा आणि मग कपाटात ठेवून द्या. घ्या. मी समोर दिसलो की कामा सांगतेस मला? अगो बाई, जरा मोकळेपणाने फिरू दे की मला. तर काय पण अगदी काम सांगते मी तुम्हाला. दगड फोडायलाच लावते ना, पोथी उचलायला लावते तुम्हाला. काय तर काही बोलणं बघा माणसाचं. दिवसभर काम करतो पण कोरभर भाकर सुद्धा देत नाही असं म्हणाल नाही. एखाद्याला वाटतं एली बाई काय छळते नवऱ्याला. थोड्या वेळाने उचलून कपाटात ठेवा. कराल ना एवढं तरी? हो ग. थँक्यू. अरे काय सुरेशराव, तुम्ही काय एवढे चिंताग्रस्त झालात? तुम्हाला नाही म्हणाली ती, हे टेन्शन घेऊ नका. काय झालं? काय ना नानासाहेब, मी अशा प्रकारच्या एकत्र कुटुंबात कधी राहिलोच नाही हो. त्यामुळे तुम्ही सगळे कसे एकमेकांशी वागता, बोलता, आनंदात राहता, हसता खेळता हे बघून मला खूप भावचळल्यासारखं झालंय. हे कसं काय असं कोडं पडलंय, मला अनेक प्रश्न पडले आहेत. म्हणजे मी शोधतोय उत्तर त्याचं, आणि ते आहेत ना, ते देतील मला उत्तर. आणि समजा उत्तर नाही मिळालं तर नानासाहेब तुम्ही आहात ना. हा बरं, येऊ मी. हा, जय हो. चित्रा, हे घे 50,000 रुपये. 50,000? येस. मनोज, अरे पण अगं काय पण, परंतु गेलो की नाही सगळ्यांच्या पुढे. चल पटकन, मी फ्रेश होतो, तू माझे कपडे आण. चित्रा, मी काय म्हणत होतो, आपण तुझ्यासाठी एक मस्त मोठं मंगळसूत्र घेऊया. मला खूप आवडतं. उद्याच जाऊया ना डिझाईन बघायला. काय चित्रा, ऐकतेस का तू? हो. मग चेहरा का उतरलाय? आनंद नाही होते का तुला? मला तू हवास मनोज, पूर्वीसारखा तू. तुला आठवतंय आपण वेतोबाच्या टेकडीवर जायचो फिरायला? तेव्हा वाऱ्याने उडणारे माझे केस मागे सारून माझ्याकडे बघत तू म्हणायचास की आता ना इथे एक मोठं पीस वाऱ्याने तरंगत तरंगत येईल आणि आपण दोघं त्यावर बसून तरंगत तरंगत दूर जाऊ. मग आलोच की आपण दूर, मुंबईत. पण आपण तरंगत नाही होत मनोज. हा बोल व्यंकट. हा राजेश, नाही नाही नाही, अरे नाही, तो उद्या सुरतला चाललाय डिलिव्हरी घ्यायला. हा ते उद्या बघतो मी. नक्की बघतो, टेन्शन नको घेऊ. ओके बाय.
अगं हे ठेव पैसे सांगितलं ना तुला. मागच्याच आठवड्यात दिलेस तू मला. हे तुझ्या जवळच ठेव. आणि त्याशिवाय इतर कशावर बोलायचंच नाहीये का आपण? अगं चित्रा, एवढी सगळी धडपड आपण पैशांसाठीच करतोय ना. म्हणजे आपल्यासाठी, आपल्या भविष्यासाठीच चाललंय ना हे सगळं. पण तू माझ्याशी बोलत सुद्धा नाहीस मनोज. एक तर घराबाहेर असतोस, नाही तर फोनवर. सकाळी लवकर निघून जातोस, येण्याचा तर काही पत्ताच नसतो. कितीतरी वेळा जेवणासाठी तुझी वाट बघत बसूनही तू येतच नाहीस. डबा देते म्हणलं तर डबा सुद्धा घेऊन जात नाही. अगं चित्रा, मी काय नोकरी करतो का लंच टाइमला कॅन्टीन मध्ये जाऊन डबा खायला? आणि नेला आणि नाही खाल्ला तर वाया जाण्यापेक्षा नाहीच नेला बरं. काय तुझ्यात आणि माझ्यात काही कनेक्शनच राहिलं नाहीये असं वाटतं मला.